पुण्यातील कथित ड्रग पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकरांना जवळपास 2 महिन्यानंतर पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे। आपल्यासोबत त्यांची बाजू न्यायालयामध्ये मांडणारे वकील आहेत, ऋषिकेश गाणू आहेत। सर, जवळपास 2 महिने हे सगळं प्रकरण न्यायालयामध्ये सुरू होतं, आज अखेर जामीन मंजूर झाला आहे। आज जामीन मंजूर झाल्याचं आत्ता आम्हाला ऑर्डर मिळालेली नाही, पण रोजनामामध्ये किंवा कोर्टाच्या साईटला तसा दिसतो आहे हुकूम, त्यामुळे तो जामीन मंजूर झालेला आहे। हा जामीन मंजूर होण्यासाठी तुम्ही जी काही युक्तिवाद केलेला आहे, जी आर्ग्युमेंट्स केलेली आहेत, तर ती नक्की काय आहेत? आमचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये आता तपास पूर्ण झालेला आहे, चार्जशीट दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये सेक्शन 37 NDPS ॲक्टचा बार नाही आहे, क्वांटिटी ही इंटरमिजिएट आहे आणि ॲट अ सेम टाईम की ही जे काय कॉन्ट्राबँड होता तो आमच्याकडनं सीज झालेला नाही आहे आणि आता अंमली पदार्थ तुमच्याकडनं आमच्याकडनं सीज झालेला नाही आहे। त्या ग्राउंडवर आम्ही कोर्टापुढे युक्तिवाद केलेला आहे। म्हणजे पुन्हा सगळ्यांना आठवत असेल तो व्हिडिओ, त्याच्यामध्ये दिसतंय की प्रांजल खेवलकर सोफ्यावरती बसलेत, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आहेत, समोर 2 महिला आहेत आणि त्यापैकी एका महिलेच्या पर्समधून एक पाकिट काढलं जातं, सिगारेटचं पाकिट, आणि त्याच्यामध्ये गांजा आणि काही 70 ग्रॅमहून अधिक थोडंसं 2.7 ग्रॅम असं कोकेन, 2.7 ml असं कोकेन आढळतं आणि त्या आधारे ही सगळी केस उभी राहते। हा सगळा खटला त्या 2.7 ml कोकेन आणि गांजावरती, 70 ग्रॅम गांजावरती उभा राहतो। मुद्दा असा आहे की तुम्ही आर्ग्युमेंट केलं की तुमच्याकडे मुळात मिळालेलंच नाही, पण एकूण हे सगळं असं होतं की अंमली पदार्थ तर सापडलेत, त्याचं सेवन कुणी केलंय हा मुळात प्रश्न होता, कारण त्याच्या आधारे हा सगळा खटला उभा. त्याच्यावर बोलणं योग्य राहणार नाही। आमचं म्हणणं पहिल्या दिवसापासून तेच होतं की आम्ही सेवन केलेलं नाहीये आणि आमच्याकडे कुठल्याही प्रकारे अंमली पदार्थ मिळालेले नाहीये। हे आमचं डे 1 पासून तेच आर्ग्युमेंट होतं आणि आजही आमचं तेच आर्ग्युमेंट आम्ही राहिलेलं आहे। अच्छा सर, तुम्ही काय म्हणाल या सगळ्याबद्दल? नाही, मुळात कसं आहे, जामिनाची प्रक्रिया, ह्या वेळेचे मुद्दे आणि गुणदोषावर जेव्हा खटला चालतो त्यावेळेचे मुद्दे यात फरक असतो। आज मी जामिनाच्या अर्जावरचे जे मुद्दे आहेत ते माझ्या विद्वान मित्रांनी आता सांगितले, पुनरावृत्ती नको म्हणून मी ते परत सांगत नाही, परंतु नेमका हुकूम आल्यावरती आम्हाला जास्त सांगता येईल की नेमकं कोर्टाने युक्तिवादाचे मुद्दे कसे घेतलेले आहेत, काही त्याच्यामध्ये कंडिशन्स घातल्या आहेत का, त्याची रक्कम किती आहे, हे प्रत आल्यावरती जास्त विस्तृतरित्या आम्हाला सांगता येईल। आज फक्त तोंडी सांगितलेलं आहे की झालंय आणि कोर्टाच्या ज्या साईट्स असतात त्याच्यावरती दिसतं। पुढचा विषय की अंमली पदार्थांचं सेवन केलं आहे की नाही याचा एक अहवाल आपल्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून येतो, बरोबर? तर तो आलाय का? त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? त्याच्याबद्दल काय आहे? अजून त्याबद्दल आम्हाला काही माहित नाहीये। बरोबर, अच्छा, त्याच्याबद्दल नाही तुम्ही मागणी केली आहे? म्हणजे नाही, अजून आम्ही फक्त युक्तिवाद केलेला आहे जामिनाचा, पण अजून दोषारोप पत्रात काय आहे, तो खरंच अहवाल आला का याची आम्हाला माहिती नाही। ओके, धन्यवाद सर। तर हे प्रकरण खूप खळबळजनक होतं आणि तेवढंच खळबळजनक या घटनेच्या पाठीमागच्या देखील खूप सगळ्या गोष्टी आहेत। लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्यापैकी महत्त्वाचा प्रश्न आहे जो की प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का, किंवा त्यांच्यासोबत जे कोणी त्या ठिकाणी होते त्यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सरकारी पक्षाकडून पोलिसांकडून असा एक दावा केला जात होता की हे एक अंमली पदार्थांच्या विक्रीचं एक नेक्सेस आहे किंवा अंमली पदार्थांच्या विक्रीचा एक भाग आहे ही पार्टी म्हणजे, किंवा या पार्टीमधले लोक म्हणजे। ते न्यायालयामध्ये सिद्ध होऊ शकलं का? आणि सिद्ध झालं असेल तर मग आज जामीन कसा मिळाला? कॅमेरामन विजय राऊत समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।